सीएसएमटी ठाणे दरम्यानची फास्टवरची लोकल अजूनही ठप्पच आहे। भांडूप घाटकोपर कुर्ल्यामध्ये पाणी साचल्याचा परिणाम झाला। अप आणि डाऊन धीम्या मार्गावरची सेवा सुरू आहे। तर सध्या आपण बघतोय सीएसएमटी ठाणे दरम्यानची फास्टवरची लोकल सेवा अजून देखील ठप्पच असल्याचं पाहायला मिळतंय। भांडूप घाटकोपर कुर्ल्यामध्ये पाणी साचल्याचा हा परिणाम झाला। अप आणि डाऊन धीम्या मार्गावरची सेवा सध्या सुरू आहे। सविस्तर माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी अमोल पेडणेकर यांच्याकडून। अमोल, सीएसएमटी ते ठाणे दरम्यानची फास्टवरची लोकल ठप्पच असल्याचं पाहायला मिळते। सध्याचे काय ताजे अपडेट्स समोर येत आहेत? नक्कीच सकाळी जो मुसळधार पाऊस पडलेला होता त्याच्यामुळे बऱ्याच ठिकाणी हे मोठ्या प्रमाणात वॉटर लॉगिंग झालेलं होतं। सध्या काही परिसरातलं पाणी जरी ओसरलेलं असलं तरी जो रेल्वे ट्रॅकवर काही प्रमाणात गाळ आहे, तसेच रेल्वेचे जे ट्रॅक्स आहेत ते प्रॉपर आहेत की नाही याची तपासणी सध्या रेल्वे कर्मचाऱ्यांकडून केली जाते। काही ठिकाणचा जो कचरा आहे रेल्वे ट्रॅक्सवर साचलेला तो देखील बाजूला काढण्याचे प्रयत्न आहेत ते रेल्वे कर्मचाऱ्यांकडून ठिकठिकाणी करताना पाहायला मिळते। स्लो अप आणि डाऊन मार्गावरची जी वाहतूक आहे लोकलची, मध्य रेल्वेवरची, ती सीएसटी ठाणे दरम्यान सध्या अर्ध्या ते पाऊण तासाच्या उशिराने सुरू आहे। त्यामुळे रेल्वे स्थानकांवर मोठ्या प्रमाणात प्रवाशांची गर्दी झालेली पाहायला मिळते। तर फास्ट ट्रॅकवरची जी वाहतूक आहे ती अद्यापही ठप्पच झालेली पाहायला मिळते, कारण हे सकाळपासूनचा जो पाऊस पडत होता त्यामुळे लोकल सेवाही ठप्प झाली आणि त्याच्यामुळे रेल्वेचं पूर्णतः वेळापत्रक आहे ते कोलमडलेलं आहे। त्यामुळे त्याचा परिणाम आता सध्या पाऊस ओसरल्यानंतर देखील लोकलची जी वाहतूक आहे त्याच्यावर पाहायला मिळतोय। नक्कीच सध्या लोकल वाहतुकीवर मोठा परिणाम झाल्याचं पाहायला मिळते। धन्यवाद अमोल या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल।